महाराष्ट्रच नाही, मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा ही आपलं जे काही सहकार आहे, सहकाराच्या माध्यमातून समाज समृद्ध करणं, अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना, काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत. मी आज नाही सांगणार, पण ते मी त्याचं काही गेले 2 दिवस अभ्यास करतोय, वाचतोय. तर पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरणही जाहीर होईल, राष्ट्रीय सहकारी राष्ट्रीय धोरण. त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे. आणि शेवटी बघा, सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, पतसंस्था असतील, याचं इतकं मोठी ताकद या राज्यामध्ये आपल्या. तर त्याला समृद्ध करणं, त्याला ताकद देणं, तर छोट्या छोट्या घटकाला जर समृद्ध केलं तर खालचा शेतकरी, खालचा त्याचा लाभार्थी जो आहे तो अधिक सक्षम होईल, तो आत्मनिर्भर होईल. या दृष्टीने खूप काही गोष्टी त्याच्यात आपल्याला या थोड्याशा याच्यात काही सांगता येणार नाही. त्याला खूप काही गोष्टी आहेत, त्या सविस्तर एकदा आपण नक्की भेटून सांग. असं नाही आता काय राहिलं बाबा. मी तुम्हाला सांगतो, आमच्या सोसायट्या किंवा आमच्या नेत्यांच्या कारखाने, जिल्हा बँक, तुम्हाला मी लाईनीने सांगू शकतो. आज आमच्याकडं आमच्या पक्षाचे नेते असतील, माननीय अजितदादांचे असतील, शिंदे साहेबांचे, प्रत्येकाच्या नेत्यांचे किंवा तिथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये संस्था आहेत. साखर कारखाने आहेत, जिल्हा बँक आहेत, पतसंस्था आहेत, दूध संघ, जिल्हा दूध संघ आहेत, खूप मोठ्या संस्था, मोठ्या संख्येनं हे आमच्याकडे. त्यामुळे आता हे पहिल्यासारखं आता राहिलं नाही की त्या संस्था म्हणजे फक्त एक विशिष्टच काही मंडळांची मनोबल, हे संपलं आता. पहिलं मला काय कोटा एकदा बघू द्या, मग आपण पुढचा विचार करू. बारामतीमध्ये 2 खासदार आणि 1 डेप्टी सीएम आहे. त्या कोथरूडमध्ये 2 खासदार आणि 1 मंत्री आहे. बॅलन्स कसं साधणार? 3+3 6 झाले ना, उलट जास्त झालं. बॅलन्स कशाला? 6 डब्याची गाडी झाली आता. पुणे नाशिक रस्त्याची अलाइनमेंट नाही 6 डबे झाले आता. 6 डबे झाल्यामुळे पुण्याचा तुम्ही विचार उलट चांगला करा, सकारात्मक करा. आता सगळे मिळून बघा, निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी असेल, सरकार असेल, हे सर्वांसाठी असतं. तेव्हा माझं तर मत असं आहे की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. मी पुढाकार जेव्हा वाटेल तेव्हा मी 4 पावलं नाही, मी 10 पावलं पुढे जाईल. पण मला असं वाटतं की उलट त्याचा असा विचार करू की 6 लोकप्रतिनिधी आज देशाच्या राजकारणामध्ये काम करणार आहेत, केंद्रामध्ये काम करणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी खूप काही चांगलं करू शकतो, असं करू. ज्या वेळेला मला असं वाटेल की खरंच मला एखाद्या विषयावरती काम करायचं आणि मला काही लोकांना भेटायचं ज्याच्यामध्ये मला चांगली माहिती होईल, मला भेटायला काहीच अडचण नाही. सर्वसामान्यांना परवडेल अशी विमानाची तिकीट अद्याप नाही. या संदर्भात तुमच्या काळात नाही, आता याच्यावरती थोडंसं होतं, मला माहित नाही, मला थोडा वेळ तर आता मला आज नाही माहिती आता काय करता येईल, बघू. आमच्या कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत त्यांनी त्या दिवशी घोषणा केली आहे की खूप चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीनं विमानांचे दर, तिकीट दर हे निश्चितपणे त्याच्या आवाक्यात येतील, यासाठी आम्ही काम करणार आहोत. मला असं वाटतं की आमच्या मिनिस्टरनी त्या दिवशी चार्ज घेतल्यानंतर पहिल्या लगेचच हीच कमेंट केली आहे, हाच मेसेज दिलाय. मला असं वाटतं ठीक आहे, लगेच बोललं म्हणजे आज झालं उद्या लगेच त्याच्यात काही विषय आहेत, काही अडचणी आहेत का, तांत्रिक काही हे आहे का, काही नियम करताना त्याला कुठल्याही पद्धतीची वेगळी अडचण आहे का, हे सगळं बघावं लागेल. हा बाबा काय ते बोलत होते? आता तरी शनिवार रविवार घरी जा म्हणतायत, माहित नाही पुढचं काय. पुढचं अधिवेशनाच्या काळात तेही बंद होणार आहे. आता काय माहिती, आता परवा तर सोमवारी परत बैठक आहे, मंगळवारी आसामला जा म्हणलेत. आता ड्रेस कोड नाहीये, ड्रेस कोड काही नाहीये, फक्त काही गडबडवाला ड्रेस नको. विमानतळावर झालं तसं. मला पुणेकरांनी निवडून दिलंय. मला शेवटी मी देशात जरी फिरलो, काम करायला मला जरी मिळालं, तर शेवटी माझं मूळ हे आहे, ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलंय त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्यासाठी मला 100% उपलब्ध राहिलाच पाहिजे. आणि त्यामुळे कितीही व्यस्त असलो, कितीही देशाचं राजकारण किंवा खातं म्हणून मला प्रवास करावा लागला, सरकार म्हणून,
तर पुण्याकडे कधीच दुर्लक्ष होऊ शकत नाही. मी त्याचं व्यवस्थित नियोजन सुरू केलंय. आता तरी शनिवार रविवार पुण्यात राहणारच आहे. पुढच्या काळामध्ये जसं अधिवेशनाच्या काळात थोडं कमी होईल.